नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता आणि एजंट संघटना यांच्या वतीने आमदार अशोकराव माने यांच्याकडे करण्यात आले. महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही 3 लाखांहून अधिक वृत्तपत्र विक्रेता आणि एजंटांची शिखर संस्था आहे. या संस्थेने शासनाकडे वारंवार मागणी केली आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी मागणी करण्यात येत असून या मागणीचे निवेदन आज हातकणंगले तालुका वृत्तपत्र आणि एजंट संघटनेच्या वतीने आमदार अशोकराव माने यांच्याकडे सादर केले. महामंडळ लवकर स्थापन व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, सचिव अण्णासो चौगुले, संतोष गुनुंग, करसिद्ध चोक, पंढरीनाथ हिंगमेरे, अमोल शिंदे, युवराज कुंभार, किरण पाटील, सुधीर चौगुले, बाळासाहेब कोठावळे, सुरेश वडेर, लहू सुतार, समद मनेर, तुषार सनगर, संजय इंगवले उपस्थित होते. हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता एजंट व विक्रेता संघटना यांच्यामार्फत आज माननीय हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने बापू यांना आज आमच्या वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या कल्याणकारी मंडळासंदर्भात निवेदन देण्यात आलं. ते निवेदन आज आम्ही त्यांची वेळ घेऊन आज निवेदन त्यांना सादर केलं की भविष्यात जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये आमचं मंडळ कार्यान्वित व्हावं आणि आपल्या मंत्रिमंडळाला तिची सूचना द्यावी की हा विषय जवळजवळ 15 वर्षे म्हणजे सारखं त्याचा पाठपुरावा आमची संघटना, राज्य संघटना असेल, जिल्हा संघटना असेल, तालुका संघटना सर्व आम्ही वृत्तपत्र विक्रेते ह्याच्या पाठलाग करत आहोत आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही सतत करत आहोत. या आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी हा विषय उचलून धरून येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी आमचं कल्याणकारी मंडळ हे स्थापन करावं आणि कार्यान्वित करावं आणि आमच्या सर्व विक्रेते बांधवांना आणि त्याचा लाभ मिळावा. कारण आजची परिस्थिती बघितली तर फार वाईट झालेली आहे. कारण महागाईची झळ सगळ्यांना पोचत आहे. वृत्तपत्र विक्रेत्याचा व्यवसाय देखील आज डिजिटल मीडियामुळं थोडंसं परिणाम झालेला आहे. त्याच्या अनुषंगानं आमच्या भविष्यासाठी आमच्या कुटुंबासाठी म्हणून सरकारनं याकडे लक्ष देऊन आमचं मंडळ कार्यान्वित करावं एवढं बोलून मी माझं थोडंसं 2 शब्द थांबवतो.